नमस्कार मित्रांनो, मी मोनिका. तुम्हा सर्वांचं माझ्या महाजॉब्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, या चॅनल मार्फत मी तुमच्यापर्यंत गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजनांची माहिती घेऊन येत असते. तर आज आपण अशाच एका योजनेची इथे माहिती पाहणार आहोत. ती योजना म्हणजे संजय गांधी निराधार पेन्शन योजना. मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओज येतील किंवा जी योजनांची माहिती येईल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार पेन्शन योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चेचे विषय हे पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये आपण संजय गांधी निराधार पेन्शन योजना काय आहे? त्यानंतर या योजनेचा उद्देश काय काय होता सुरू करण्याच्या वेळी? त्याच्यानंतर या योजनेसाठीच्या पात्रता व अटी कुठल्या आहेत? त्याच्यानंतर या योजनेमध्ये लाभ कुठले मिळणार आहेत? यानंतर आपण या योजनेसाठी कुठली कागदपत्रे लागतील ते पाहणार आहोत. यानंतर या योजनेसाठी अर्ज कसा करावा? मग ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा? ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा? याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण इथे पाहणार आहोत. त्यानंतर या योजनेचे फायदे काय आहेत? हेही आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे. ठीक आहे? यानंतर सं आता संजय गांधी निराधार पेन्शन योजना काय आहे? तर संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन 65 वर्षाखालील निराधार स्त्री व पुरुष, त्यानंतर अंध, अपंग, अनाथ मुले, त्यानंतर मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परिपक्वता महिला, म्हणजे ज्यांच्यावर बलात्कार वगैरे झाला असेल अशा महिला, त्याच्यानंतर वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला हे जे काय आर्थिक सहाय्य होते ते अगोदर ₹1,000 होते. आता ते वाढवून 1,500 पर्यंत करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत जे काही निराधार स्त्री व पुरुष असतील, मग त्याच्यामध्ये सर्व कॅटेगरीचे अंध, अपंग, अनाथ मुले, त्यानंतर मोठे आजार झालेले असणारे व्यक्ती, घटस्फोटित महिला असतील, बलात्कार झालेल्या महिला असतील, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला असतील, विधवा महिला असतील, ज्यांच्या पतीने आत्महत्या केलेली असेल, अशा शेतकरी पत्नी असतील, त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ठीक आहे. यानंतर आता संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा उद्देश काय आहे ते आपण पाहूया. तर संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. ठीक आहे. यानंतर राज्यातील निराधार व्यक्तींचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे, त्यानंतर निराधार व्यक्तींना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे. त्यानंतर निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये, हा या योजनेमागचा उद्देश होता. म्हणजे एकंदरीत जे काही निराधार व्यक्ती असतील, त्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत करायची, त्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करायचा आणि त्यांना आत्मनिर्भर बनवायचं. हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. ठीक आहे. आता पुढे आहे, की या योजनेसाठी पात्रता व अटी काय आहे? तर या योजनेसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या पात्रता आणि अटी आहेत. ठीक आहे. मग आपल्याला हे माहिती आहे, की ही योजना सर्वांसाठी आहे. जे काही निराधार असतील, सर्वांसाठी म्हणजे अपंग असतील, अनाथ असतील, विधवा स्त्रिया असतील, त्याच्यानंतर अनाथ मुले असतील, निराधार स्त्री व पुरुष असतील, जे 65 वर्षाखालील असतील. ठीक आहे. सो या सर्वांसाठी वेगवेगळ्या पात्रता व अटी आहेत. आता त्या आपण वन बाय वन पाहूयात. ठीक आहे. तर यातली पहिली अट आहे, अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा. यानंतर लाभार्थी व्यक्तीचे वय 65 वर्षाखालील असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षावरील आहे त्यांना श्रावणबाळ योजना आहे. ठीक आहे. त्या योजनेचीही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाईड करेल. ज्यांचे वय 65 वर्षावरील आहे त्यांच्यासाठी श्रावणबाळ जी काही योजना आहे ती लागू होते. ठीक आहे. त्यानंतर अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा. अर्जदार हा जमिनीचा मालक नसावा. त्यानंतर अर्जदार किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे. म्हणजे जो काही अर्जदार असेल तो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्याची मुले 21 वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत लाभार्थी व त्या लाभार्थ्याच्या मुलांना लाभ देण्यात येईल.
मुलाला नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरवण्यात येईल. आता या योजनेसाठी तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर उत्पन्नाची एक अट दिलेली आहे. ती अट म्हणजे लाभार्थ्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा जो काही एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे ते 21,000च्या खाली असणं गरजेचं आहे. जर ते 21,000च्या वर असेल तर ते अर्जदार पात्र होऊ शकत नाहीत. ठीक आहे? म्हणजे उत्पन्न हे 21,000च्या खाली असायला हवं. मग आता इथे जर मुलाला नोकरी लागली आणि त्या मुलाचं जर वार्षिक उत्पन्न 21,000च्या वर जर जायला लागलं, तर मग ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. पण केव्हापासून? जेव्हा त्या मुलाला नोकरी मिळेल, लाभार्थ्याच्या मुलाला नोकरी मिळेल. परंतु नोकरी मिळूनही पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न जर 21,000च्या खाली असेल, तर मग हे लाभार्थी आणि त्याचं कुटुंब या योजनेसाठी पात्र होऊ शकतं. ठीक आहे? त्यानंतर पुढची पात्रता व अट आहे, की मुलीच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तिला नोकरी मिळेपर्यंत लाभ मिळेल. ठीक आहे? मग या अनुषंगाने नोकरी करणाऱ्या अविवाहित मुलीचे उत्पन्न व कुटुंबाचे उत्पन्न यांचा विचार करून लाभार्थ्याची पात्रता ठरविण्यात येईल. ठीक आहे? त्याच्यानंतर मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटुंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात येईल. ठीक आहे? जर मुलगी लाभार्थी असेल आणि तिचा विवाह झाला, तर त्या मुलीचे जे काय आर्थिक मदत तिला मिळत होती ती तिच्या पालकांना अनुदान पुढे चालू राहणार आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर पुढे आहे की अर्जदार आणि कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे 21,000पेक्षा जास्त नसावे, म्हणजे 21,000पेक्षा ते कमी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची अट आहे या योजनेसाठी अपत्य संख्येची अट राहणार नाही. ठीक आहे? कुठलीच अट नसणार इथे की तुम्हाला एवढेच अपत्य पाहिजेत. ठीक आहे? त्याच्यानंतर अस्थिव्यंग, अंध, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती यांचे अपंगत्व किमान 40% असावे. ठीक आहे? म्हणजे हे जे काय अपंग असते, अपंग मग त्यामध्ये अस्थिव्यंग असेल, अंध असतील, मूकबधीर असतील, कर्णबधीर यांचं जे काय अपंगत्व आहे ते कमीत कमी 40% असावं. ठीक आहे? आणि ते 40% आहे असं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. ठीक आहे? सो अशा प्रकारे या वेगवेगळ्या अटी आहेत या योजनेसाठी पात्र होण्यासाठी. मग यामध्ये बऱ्याच अशा अटी आहेत की तुम्हाला वेगवेगळे प्रमाणपत्र द्यावे लागतील. जसं की घटस्फोटित महिला असतील, तर त्या घटस्फोटित महिलांना त्यांचा घटस्फोट झाला आहे असा न्यायालयाचा जो काही आदेश असेल, त्याची प्रमाणपत्र तिथे या योजनेसाठी सादर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्या शेतकऱ्याची पत्नी असेल, तर मग त्या शेतकऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र सादर करणं त्या महिलेला गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर शारीरिक छळ झालेला असेल महिलेचा किंवा तिच्यावरती बलात्कार झाला असेल, तर मग सिव्हिल सर्जनचा त्यासोबतच महिला व बाल विकास अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. ठीक आहे? सो अशा प्रकारे वेगवेगळ्या पात्रता व अटी आहेत या योजनेसाठी. त्या पण वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आहेत. ठीक आहे? त्यानंतर आता या योजनेसाठी लाभ कुठला मिळणार आहे? लाभ काय मिळणार आहे? तर संजय गांधी निराधार पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रतिमाह ₹1,500 आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. ठीक आहे? सो अशा प्रकारे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला ₹1,500 प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. ठीक आहे? आता या योजनेसाठी कागदपत्रे कुठली आवश्यक आहेत? तर या योजनेसाठी पहिला कागदपत्र आहे म्हणजे अर्जदाराचा फोटो, त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, निमशासकीय ओळखपत्र, त्यानंतर RSBY कार्ड, रहिवासी दाखला, त्याच्यानंतर पुढे आहे की शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, अनाथ असल्याचा दाखला, घटस्फोटित असल्यास न्यायालयाचा आदेश, पतीचा मृत्यू झाला असेल तर मग त्याच्या निधनाचा मृत्यूचा दाखला, शारीरिक छळ किंवा बलात्कार झालेला असेल तर सिव्हिल सर्जन व महिला बाल विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. अशा प्रकारे वेगवेगळे अर्ज वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कागदपत्र वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तुम्हाला अर्जाला जोडून देणं आवश्यक आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर आता पुढे आहे की या योजनेसाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता? तर या योजनेसाठी अर्ज हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारेही तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर जिल्हा अधिकारी कार्यालय, त्यानंतर तहसीलदार किंवा तलाठी या कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे? या योजनेसाठीचा तुम्ही अर्ज घ्यायचा. त्या अर्जामधली माहिती जी आहे ती एकदम काळजीपूर्वक भरायची आणि त्या अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडून त्याच कार्यालयामध्ये तो तुम्ही सादर करू शकता. तर ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत अशी आहे. मग तुम्हाला एकतर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या 3 कार्यालयापैकी एका कार्यालयाला भेट देणं गरजेचं आहे.
आणि जो काही अर्ज तुम्ही भरून देताल त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडून देणं ही गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल, तर तो अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार या पोर्टलला भेट देणं गरजेचे आहे. आता आपले सरकार या पोर्टलची जी काही लिंक आहे, मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड करेल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अ, या आपले सरकार पोर्टलवरती पोहोचू शकता. ठीक आहे. आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहणार आहोत. ठीक आहे. मग आता जी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे आपले सरकार या पोर्टलच्या वेब पेज वरती पोहोचता. ठीक आहे. आता तुम्ही जर नवीन युजर असाल तर तुम्हाला इथे न्यू युजर वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करावं लागेल. ठीक आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी नोंदणी केलेली असेल तर मग तुमचं इथे युजर नेम, पासवर्ड, त्यानंतर इथे कॅप्चा टाकून तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट इथे निवडायचा आणि लॉग इन वरती क्लिक करायचं. ठीक आहे. एकदा तुम्ही लॉग इन वरती क्लिक केला की तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. मग त्या पेज वरती इकडे जे डाव्या हाताला ब्लू कलरचे जो पट्टा दिसतोय त्याच्यामध्ये तुम्हाला सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे वेगवेगळे पर्याय दिसतील. मग त्या पर्यायापैकी आपल्याला संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजना हे दोन्हीसाठी एकच फॉर्म आहे. याच्यावरती क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय. ठीक आहे. एकदा तुम्ही प्रोसीड या बटनावरती क्लिक केलं की तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल आणि त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. मग त्या पर्यायापैकी तुम्हाला संजय गांधी निराधार हा पर्याय निवडायचा आहे. इथे जे काही तुम्हाला बॉक्स दिसतोय याच्यावरती क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. मग इथे तुम्हाला जे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत त्यांनी. मग आता इथे ओळखीचा पुरावा कुठला कुठला द्यायचा आहे तर अर्जदाराचा फोटो असेल, त्यानंतर ओळखीचा पुरावा, पारपत्र असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, मतदार कार्ड असेल, त्यानंतर निमशासकीय ओळखपत्र, तर इथे पत्त्याचा पुरावा द्यायचा. मग त्याच्यामध्ये रहिवाशी दाखला असेल. सो अशा प्रकारे वेगवेगळे इथे काय दिलेले आहेत डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला देणं गरजेचं आहे. मग तुम्ही तुमच्यासाठी जे ऍप्लिकेबल असतील, जे गरजेचे दाखले प्रमाणपत्र असतील किंवा डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही याच्यामध्ये व्यवस्थित पाहून त्या अर्जाला जोडून द्या. ठीक आहे. सो अशा प्रकारे इथे सर्व काय दिलेले आहेत जे काही कागदपत्र लागतायत ते दिलेत. मग इथं वयाचा पुरावा असेल, वयाच्या पुराव्यामध्ये तुम्ही मग शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा असेल, म्हणजे यापैकी कुठलाही एक तुम्ही देऊ शकता. उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये तुम्ही तहसीलदाराचा किंवा उपविभागीय अधिकारी यांनी जो काही दाखला दिलेला असेल तो तुम्ही त्याला जोडून देऊ शकता. जातीचा दाखला देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर कायदेशीर दस्तावेजमध्ये पालकांचा रहिवाशी दाखला देऊ शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते इथे त्यांनी सर्व लिस्ट आउट करून दिलेले आहेत. ठीक आहे. आता त्याच पेज वरती सगळ्यात शेवटी आल्यानंतर इथे कंटिन्यू या टॅब वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. त्या टॅब वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. तिथे तुमची अगोदरच त्यांनी तुमची डेट ऑफ बर्थ आणि ते वय तुमचं जे असेल ते दिलेलं असेल. ठीक आहे. ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचंय आणि इथे पुढे बीपीएल डिटेल दिले म्हणजे तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहात की नाहीत. जर हो असेल तर होयवर क्लिक करायचं, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं. ठीक आहे. एकदा क्लिक केल्यानंतर पुढे जा या टॅब वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. पुढे जा या टॅब वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची एक पेज ओपन होईल. ठीक आहे. मग इथे तुमचा डेट ऑफ बर्थ व्यवस्थित पाहून घ्या, एज व्यवस्थित पाहून घ्या. आता इथे तुम्हाला आधार नंबर टाकणं गरजेचं आहे आणि आधार नंबर हा तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही इथे आधार नंबर टाकला की इथे सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी येईल. ओटीपी टाकायचा आहे आणि मग इथे खाली सॅल्युटेशन म्हणजे श्री, श्रीमती हे अशा प्रकारे सॅल्युटेशन निवडायचे. त्याच्यानंतर इथे तुमचं नाव अगोदरच दिलेलं असेल त्यांनी ते व्यवस्थित चेक करून पाहायचंय. इथे इंग्लिश आणि मराठीमध्ये. त्यानंतर फादरचं सॅल्युटेशन म्हणजे वडिलांचं. त्याच्यानंतर इथे वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं इंग्लिश आणि मराठीमध्ये. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित चेक करायची, एज व्यवस्थित चेक करायचं, तुमचा मोबाईल नंबर बरोबर आहे की नाही ते चेक करायचं, जेंडर टाकायचं, मेल आयडी आणि तुमचा ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय कुठला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस इथे टाकायचा आहे. ठीक आहे. इथे जे काही स्टार आहेत, हे स्टार जे दिलेले असतात ते तिथे माहिती भरणं हे गरजेचं असतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकू शकता. आता इथे डिटेल्स रिलेटेड टू स्कीम मग इथे कॅटेगरी वरती क्लिक करायचं की तुम्ही कुठल्या कॅटेगरी मध्ये बसता. मग महिला आहात का?
मग अनाथ आहात का? कुठल्या आजाराने त्रस्त आहात का? ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी आहात का? ही कॅटेगरी निवडायची. जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथ निवडा, महिला असाल तर महिला निवडा, कुठल्या आजाराने त्रस्त असाल तर तो ऑप्शन निवडा, ती कॅटेगरी निवडा आणि त्याच्यानुसार इथे खाली काय करायची आहे माहिती भरायची आहे. ठीक आहे. एकदा ही माहिती भरून झाली की तुमच्या पुढे एकदा ही माहिती भरून झाली की इथे आय ऍग्री या बॉक्सवरती टिक करायचे, क्लिक करायचे आणि समावेश करावरती क्लिक करायचे. समावेश करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत, डॉक्युमेंट्स या अर्जासोबत द्यायचे आहेत, ठीक आहे, त्याची लिंक येईल तुमच्या समोर, म्हणजे ते पेज ओपन होईल. मग त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करा, जे काही डॉक्युमेंट्स लागतायत तुमच्या कॅटेगरीनुसार, त्यानुसार तुम्ही काय करायचे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. आता हा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह होण्याचा किंवा संमती मिळण्याचा जो कालावधी आहे तो 30 दिवसाचा आहे. 30 दिवसामध्ये तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाहीत हे तुम्हाला कळेल आणि तुमची 30 दिवसानंतर आर्थिक मदत भेटायला तुम्हाला सुरुवात होईल. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही या संजय गांधी निराधार पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट कार्यालयामध्ये जाऊन तो अर्ज करू शकता. ऑनलाईन करायचं असेल तर तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवरती जाऊन फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे. आता पुढे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे. सो त्यामध्ये सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय, तर जे काही लाभार्थी असतील त्या व्यक्तीस प्रति महिना 1,500 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे. म्हणजेच त्याचा काय होईल, सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होईल. यानंतर राज्यातील निराधार व्यक्ती हे सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील. त्यांचे जीवनमान सुधारेल. त्यानंतर राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी व उपजीविकेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाहीये. तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासणार नाहीये. निराधार व्यक्ती कुठल्याही आर्थिक अडचणीशिवाय त्यांचे जीवन जगण्यासाठी सक्षम होतील. हे सर्व या योजनेचे फायदे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची इथे माहिती पाहिलेली आहे. आय होप तुम्हाला या योजनेची सर्व माहिती डिटेलमध्ये समजली असेल. अर्ज कसा भरायचा हेही समजलं असेल. मग त्यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, ऑफलाईन अर्ज कसा भरायचा याचीही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि या योजनेचा जे काही निराधार व्यक्ती असतील ते लाभ घेऊ शकतील. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.